माझ्या आजीने जेव्हापासून केस काळे करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय सांगितलाय आणि तेव्हापासून मी मार्केटमधील केमिकल असलेले डाय असू द्या किंवा मग केमिकल असलेली मेहंदी असू द्या काहीही अजिबात केसांवरती अप्लाय करत नाही. आणि जर तुम्हाला देखील नैसर्गिक पद्धतीने तुमचे पांढरे झालेले केस काळे करायचे असतील आणि त्यासोबतच केसांना दाट बनवायचं असेल आणि केसांची लांबी देखील वाढवायची असेल तर आपला हा व्हिडिओ तुम्ही देखील शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेमेडी कशी बनवायची आणि ती केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायची हे सगळं काही सांगणार आहे. फक्त तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनेच रेमेडीचा वापर करायचा आहे आणि यामुळे तुमच्या केसांच्या बऱ्याच समस्या कमी होतील. जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल तर ती कमी होईल आणि सोबतच टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवायला मदत होईल. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, आपली मॅजिकल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला लोखंडाच्या भांड्याचा वापर करायचा आहे. इथे मी तव्याचा वापर करत आहे. जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा नसेल तर तुम्ही लोखंडाच्या कढईचा देखील वापर नक्कीच करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपली ही रेमेडी तुम्हाला लोखंडाच्या भांड्यामध्येच बनवायची आहे. कारण जेव्हा लोखंडामधील आयन आपल्या रेमेडीमध्ये मिसळतं तेव्हा त्याचे जे काही फायदे आहेत ते दुप्पट प्रमाणामध्ये वाढत असतात. आता बघा, तवा थोडासा गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 1.5 चमचा एवढी चहापत्ती ऍड करायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चहापत्ती का वापरायची? कारण बघा, चहापत्तीमध्ये टॅनिन्स नावाचे घटक असतात ज्यामुळे आपल्या केसांमधील नैसर्गिक पिगमेंट टिकून राहण्यासाठी मदत होते. त्यासोबतच आपले केस अगदी नॅचरल पद्धतीने चमकदार दिसण्यासाठी देखील मदत होत असते. जेव्हा आपण मेहंदी वगैरे केसांवरती अप्लाय करतो तेव्हा बघा, आपण चहापत्तीचं पाणी बनवतो आणि त्यामध्ये मेहंदी भिजत घालतो. यामुळे काय होतं, आपल्या केसांवरती आणखी जास्त डार्क कलर येण्यासाठी मदत होत असते. आणि जर तुम्ही चहापत्तीच्या पाण्यामध्ये मेहंदी भिजवून केसांवरती लावत नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप छान असे रिझल्ट मिळणार आहेत. इथे चहापत्ती थोडीशी ब्लॅक कलरची झाल्यानंतर किंवा मग काळपट रंगावरती भाजल्यानंतर आपण दुसरा याच्यामध्ये घटक ऍड करणार आहे आणि ते म्हणजे मेथीदाणा. कारण बघा, ही रेमेडी मी तुम्हाला केसांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून सांगत आहे आणि त्यामुळेच यामध्ये मी मेथीदाण्याचा देखील वापर करत आहे. कारण मेथीदाण्यामध्ये प्रोटीन, निकोटिक ऍसिडचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे आपली केस गळती कमी होते आणि त्यासोबतच केसांची मुळं देखील अगदी घट्ट होण्यासाठी मदत होत असते. जर तुम्हाला कोंड्याची वगैरे समस्या असेल ना तर मेथीदाण्यांच्या वापरामुळे ही देखील कमी होण्यासाठी मदत होते. तुम्ही पाहिलं असेल की मार्केटमध्ये खूप मोठमोठे ब्रँड त्यांच्या प्रोडक्टमध्ये मेथीदाण्यांचा वापर करतात. कारण मेथीदाणे हे आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानासारखं काम करत असतात. जर तुम्ही रोज सकाळी 1 चमचा मेथीदाणा खाल्ला तर तुमच्या केसांच्या आणि सोबतच आरोग्याच्या समस्या पूर्णपणे बंद होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आता बघा, तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा असा घटक देखील आपण इथे ऍड करत आहोत आणि ती म्हणजे कलौंजी. याला नायजेला सीड्स असं देखील म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला नक्की काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि नायजेला सीड्स एखाद्या किराणा स्टोअरमध्ये किंवा मग ऑनलाईन तुम्हाला सहज मिळून जातील. यामधील सगळ्या काही गोष्टींची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते. तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता. आता बघा, सगळ्या गोष्टी अगदी आपल्याला ब्लॅक होईपर्यंत व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. आणि लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम हाय वगैरे अजिबात करू नका. तर हे सगळे काही घटक तुम्हाला अगदी मीडियम गॅसवरती किंवा मग लो गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्ही ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीने बनवली आणि केसांवरती वापर करायला सुरुवात केला तर अगदी 2 महिन्यांमध्येच तुम्हाला केसांच्या ज्या काही समस्या असतील सगळ्या समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आणि आपल्या या रेमेडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल वगैरे अजिबात वापरलेलं नाहीये. त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाहीत. ही रेमेडी तुम्ही अगदी तुमच्या लहान मुलांसाठी देखील वापरू शकता. कारण आजकाल अगदी लहान वयामध्ये देखील केस पांढरे होण्याची समस्या खूप जास्त प्रमाणावरती वाढलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ही रेमेडी तुम्ही अगदी लहान मुलांसाठी देखील नक्कीच वापरू शकता. आता बघा, पुढे याचा वापर कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. स्किप वगैरे अजिबात करू नका. जर स्किप केला तर योग्य असे फायदे तुम्हाला अजिबात भेटणार नाहीत. आता बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 2 चमचे एवढी आवळा पावडर देखील ऍड करायची आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की आवळा पावडर किंवा मग आवळा आपल्या केसांना अगदी नॅचरल पद्धतीने काळं करण्यासाठी मदत करतो. जर तुम्हाला अशा प्रकारे आवळा वापरायचा नसेल तर काय करा, आवळा पावडर घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं दही मिक्स करा आणि त्यानंतर तो पॅक बनवून तुम्ही केसांवरती वापरू शकता. असं केल्यामुळे देखील आपले केस काळे होण्यासाठी मदत होत असते. पण इथे बघा, साधारणतः 2 चमचे एवढी आवळा पावडर मी याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि आवळा पावडर ऍड केल्याच्या नंतर सगळं काही मिश्रण आपल्याला पूर्णपणे ब्लॅक होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे.
आणि भाजून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगते की डाय कशा प्रकारे रेडी करायचा आणि केसांवरती कसा अप्लाय करायचा. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना, तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. सोबतच तुमचं नाव देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कोणाकोणाला हेल्प करत आहेत. बघा, इथे जवळजवळ आपलं सगळं काही मिश्रण ब्लॅक होईपर्यंत भाजलेलं आहे. आणखी थोड्याशा प्रमाणावरती आपल्याला ह्याला भाजायचं आहे, जेणेकरून आपला डाय अगदी परफेक्ट पद्धतीने इथे रेडी होईल. आता आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा भाजत आहेत, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की केस पांढरे का होतात. बघा, आजकाल आपली लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झालेली आहे. आपण उशिरा झोपतो आणि सोबतच उशिरा उठतो. त्यासोबतच आपण जास्तीत जास्त प्रमाणावरती फास्ट फूडचं सेवन करतो. तर असं अजिबात करू नका. जेवढे तुम्हाला हेल्दी गोष्टी खाता येईल तेवढ्या हेल्दी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा. आता बघा, इथे आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा ब्लॅक होईपर्यंत भाजून झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपण हे सगळे घटक एका सेपरेट बाउलमध्ये काढून याला थंड करून घेतलेला आहे. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा मग खलबत्त्यामध्ये ॲड करायचं आणि त्यानंतर अगदी फाईन अशी पावडर आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला जेवढी जास्त फाईन पावडर म्हणजे जेवढी बारीक पावडर इथं रेडी करता येईल तेवढी बारीक पावडर रेडी करा. आणि जर थोडीशी मोठी वगैरे वाटत असेल तर एखाद्या गाळणीच्या साहाय्याने तुम्ही याला गाळून देखील नक्कीच घेऊ शकता. पण मी बघा, खूप जास्त प्रमाणावरती फाईन अशी पावडर इथं बनवलेली आहे, त्यामुळे मी याला गाळून वगैरे किंवा मग याला चाळून वगैरे अजिबात घेणार नाहीये. साधारणतः 2 ते 3 चमचे एवढी पावडर मी एका सेपरेट बाउलमध्ये काढलेली आहे. आणि बघा, जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणावरती पांढरे झालेले असतील तर तुम्हाला थोड्याशा जास्त प्रमाणावरती डाय बनवावा लागेल. आणि काही लोकांचे केस अगदी नॉर्मली पांढरे झालेले असतील तर त्यांनी थोड्या प्रमाणावरती डायचा वापर केला तरी देखील चालेल. तुम्ही इथं बघू शकता, आपण छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे आणि ही पावडर तुम्ही अगदी 6 महिन्यांसाठी स्टोअर देखील नक्कीच करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, एअरटाईट कंटेनरमध्ये आणि सोबतच काचेच्या कंटेनरमध्ये तुम्हाला ही पावडर स्टोअर करून ठेवायची आहे. आणि इथं बघू शकता किती जास्त पिगमेंटेड अशी पावडर आपली रेडी झाली आहे. जर तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये केसांवरती इफेक्ट हवा असेल, म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपामध्ये केस जर काळे करायचे असतील ना, तर ही पावडर तुम्ही अशी देखील केसांवरती वापरू शकता. पण जर तुम्हाला तुमचे केस परमनंटली काळे करायचे असतील तर मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला डाय बनवायचा आहे. आता बघा, बऱ्याच लोकांना काय होतं, केसांमध्ये इचिंगची आणि सोबतच कोंड्याची समस्या असते. त्यामुळे त्या लोकांनी या डायमध्ये लिंबाच्या रसाचा देखील वापर करायचा आहे. कारण बघा, आपण हा जो डाय बनवतोय ना, तो केसांच्या सगळ्या काही समस्यांसाठी बनवत आहोत. त्यामुळे मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला या डायमध्ये वापरायची आहे. साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस मी डायमध्ये वापरलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला डाय व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, डाय जेव्हा पूर्णपणे रेडी होईल तेव्हा तुमचा देखील नक्कीच विश्वास बसेल की मार्केटमधील डायपेक्षाही सुंदर असा डाय आपला इथं रेडी झालाय. आता इथं व्यवस्थित असा मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला पुढचा आणि महत्त्वाचा आणखी एक घटक याच्यामध्ये ॲड करायचा आहे. पण मला कोंड्याची थोडीशी जास्त समस्या जाणवतीये, कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे वातावरण थोडंसं दमट आहे. आणि त्यामुळे मी आणखी थोड्याशा प्रमाणावरती लिंबाचा वापर इथं केलेला आहे. जर तुम्हाला कोंड्याची समस्या नसेल किंवा मग थोड्याशा प्रमाणावरती असेल तर तुम्ही लिंबाचा रस अगदी थोड्या प्रमाणावरती देखील नक्कीच वापरू शकता. आता बघा, लिंबाचा रस ॲड केल्याच्या नंतर व्यवस्थित असा डाय आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि इथं बघू शकता, अगदी छान असा डाय आपला रेडी झालेला आहे. आता डाय तर रेडी झालाय, पण याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची अशी गोष्ट आपण ॲड करणार आहे. कारण बघा, बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा डाय आपण केसांवरती अप्लाय करतो त्यानंतर केस खूप जास्त प्रमाणावरती ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि सोबतच स्प्लिट एंडची समस्या वगैरे जाणवायला लागते. तर या समस्या जाणवू नयेत यासाठी आपण डायमध्ये ॲलोवेरा जेलचा देखील वापर करणार आहे. जर तुमच्याकडे फ्रेश असं कोरफडीचं झाड असेल तर तुम्ही फ्रेश ॲलोवेरा जेलचा वापर देखील नक्कीच करू शकता. आणि जर तुम्हाला मार्केटमधील ॲलोवेरा जेल वापरायचं असेल तर एखाद्या चांगल्या ब्रँडचा ॲलोवेरा जेल घ्या, जेणेकरून तुमच्या केसांवरती कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. बघा, ॲलोवेरा जेल ॲड केल्याच्या नंतर पुन्हा एकदा डाय व्यवस्थित असा मिक्स करून घ्या आणि इथे आपला 100% डाय रेडी झालेला आहे. जर तुम्हाला डायची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट वाटत असेल तर आणखी थोड्या प्रमाणावरती लिंबू किंवा मग ॲलोवेरा जेल तुम्ही ॲड करू शकता. इथे परफेक्ट असा डाय आपला रेडी झालाय. आता पुढे हा डाय केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचा हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, डाय अप्लाय करताना तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा ज्या ठिकाणी तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या आहे त्या ठिकाणी डाय अप्लाय करायचा आहे. आणि सोबतच तुम्हाला केसांच्या मुळांवरती देखील हा सगळा काही डाय अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्याच्या नंतर कमीत कमी अर्धा तास तरी हा डाय तुमच्या केसांवरती तसाच राहू द्या आणि त्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे.
बघा, हेअर वॉश करताना तुम्हाला शॅम्पूचा वापर अजिबात करायचा नाहीये. तर तुम्हाला अगदी नॉर्मल पाण्यानेच हेअर वॉश करायचा आहे आणि डाय लावल्यानंतर अगदी 2 दिवसांनी तुम्ही शॅम्पूने हेअर वॉश करू शकता. आणि सोबतच हेअर वॉश करताना जास्त गरम पाण्याचा वापर देखील करू नका आणि शॅम्पू डायरेक्टली केसांवरती देखील अप्लाय करू नका. शॅम्पू थोड्याशा पाण्यामध्ये डायल्यूट करा आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करा. बघा, जर तुम्ही मी सांगितलेली प्रत्येक टिप जर फॉलो केली तर अगदी 2 ते 3 महिन्यांमध्येच तुम्हाला तुमच्या केसांवरती अप्रतिम असे रिझल्ट भेटतील. चला तर मग नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडीसोबत. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.